नमस्कार. लक्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे आपले सहर्ष स्वागत करत आहे. काल अभ्यासक्रमाच्या पहिल्या टॉपिकला आपण भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर मग आज आपण दुसरा टॉपिक या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आजच्या मराठी व्याकरणाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण या ठिकाणी विभक्ती, त्याचबरोबर जोडाक्षरे व जोडशब्द, त्याचबरोबर लिंग विचार या 3 घटकाची माहिती पाहणार आहोत. आपल्याला परीक्षेला हे 3 घटक तुम्हाला कमीत कमी 3 मार्क देणार आहेत. विशेषतः TET परीक्षा, CTT परीक्षा आणि MPSC. MPSCला जरा जास्त मार्क असतात, परंतु या TET आणि CTT परीक्षेला मात्र तुम्हाला 3 मार्क या घटकावर फिक्स आहेत. त्या अनुषंगाने आपण सर्वप्रथम माझ्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपले वैयक्तिकरित्या आभार व्यक्त करतो. आणि आज भाग दुसरा याच्यामध्ये जे 3 घटक पाहतोय त्यातला पहिला टॉपिक आहे ते म्हणजे विभक्ती प्रत्यय. आता विभक्ती म्हणजे काय लक्षात ठेवा. जनरली आपणाला माहिती आहे की मूळ शब्द असतात. त्या मूळ शब्दाला जर महत्त्व प्राप्त करायचं असेल तर त्यांच्या रचनेमध्ये काही वेळेस बदल करावा लागतो. मग त्या शब्दाला रचनेमध्ये बदल करायचा म्हणजे काय करायचं, तर त्यांच्यामध्ये काही प्रत्यय लावावे लागतात. आणि हे प्रत्यय ज्या अंगाने आपण दर्शवतो त्या प्रत्ययालाच या ठिकाणी काय म्हणतो आपण, विभक्ती प्रत्यय असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया मूळ शब्द शेजार, राम, काठी, कुत्र, मार. हे मूळ शब्द आहेत, परंतु या मूळ शब्दाला या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचं महत्त्व प्राप्त झालेलं नाही. जर या मूळ शब्दाला महत्त्व प्राप्त करायचं असेल तर यांच्यामध्ये विशेषतः यांना प्रत्यय लावावे लागतात. मग ते प्रत्यय लावल्यानंतर यापासून एक वाक्य तयार होतं. आणि हे जे प्रत्यय आहेत ते कोणकोणते आहेत त्यावरून विभक्तीचे काही प्रकार त्या ठिकाणी पडत असतात. मग आपल्याला अगोदर माहिती होणं गरजेचं, घ्यायला कोणते प्रत्यय लावायचे तर बघा, किंवा या वाक्याला जर महत्त्व प्राप्त व्हायचं असेल तर या ठिकाणी कोणकोणते प्रत्यय लावायचे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. बघा, या ठिकाणी शेजारच्या रामने काठीने कुत्र्याला मारले. आता याला आपण प्रत्यय लावल्यामुळं एक छानपैकी वाक्य तयार झालेलं आहे. मग शेजारच्या या ठिकाणी च्या प्रत्यय आलेला आहे, रामने ने प्रत्यय आलेला आहे, काठीने ने प्रत्यय आलेला आहे, इथं ला प्रत्यय आलेला आहे, पुन्हा या ठिकाणी ले प्रत्यय आलेला आहे. अशी विविध स्वरूपाचे प्रत्यय लावल्यामुळे ह्या वाक्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग अशा वेळेस हे जे प्रत्यय आहेत त्यांनाच विभक्ती प्रत्यय असे म्हणतात. मग जेव्हा आपण हे विभक्ती प्रत्यय लावतो तेव्हा त्याच्या मूळ रचनेमध्ये बदल होतो शब्दांच्या. तो बदल नेमका कोणता आहे तर लक्षात ठेवा, त्या जो बदल होतोय त्या बदलालाही एक विशिष्ट नाव दिलं जातं, ते म्हणजे सामान्य रूप. कारण आपल्याला परीक्षेमध्ये काय केलं जातं, एखादा बदललेला शब्द दिला जातो आणि त्या बदललेल्या शब्दातील किंवा विभक्ती प्रत्यय शब्दातील सामान्य रूप ओळखा असं त्या ठिकाणी सांगितलेलं असतंय. मग आपल्याला विभक्ती प्रत्यय माहिती असतात, कारण विभक्ती प्रत्यय कोणाचेच चुकत नसतात, सगळ्याला माहिती असतात. पेपर सेटरला पण माहिती असतंय, पण त्या ठिकाणी त्यांना माहिती असतंय की विद्यार्थी नेमकं कोणत्या ठिकाणी चुकू शकतात, असेच प्रश्न विचारतात. मग अशा वेळेस सामान्य रूप तुम्हाला विचारतात ते माहिती असलं पाहिजे. मग आपण जर विचार केला, समजा विभक्ती प्रत्यय शब्द घेतला, त्याचा मूळ शब्द घेतला आणि त्यातलं सामान्य रूप कोणतं आणि प्रत्यय कोणता आला हे जर आपण पाहिलं तर लक्षात ठेवा, गावाच्या हा विभक्ती प्रत्यय असणारा शब्द घेतला तर मूळ शब्द गाव होता आणि त्याचं सामान्य रूप म्हणजे त्यात काय बदल झाला तर गाव याचं गावा झालं, आणि म्हणजे सामान्य रूप गावा झालं आणि प्रत्यय आला च्या. दुसरा एक आपण शब्द पाहूया, मंदिरातून. मूळ शब्द होता मंदिर आणि मग या ठिकाणी काय झालं, सामान्य रूप म्हणजे शब्दामध्ये काय बदल झाला, मंदिरा. मग मंदिरा हा जो शब्द आहे तो सामान्य रूप आहे आणि तून हा प्रत्यय या ठिकाणी आलेला आहे. थोडक्यात हे जे प्रत्यय लागलेले आहेत या प्रत्ययालाच साधारणपणे संस्कृत भाषेतून हे प्रत्यय आलेले आहेत म्हणून संस्कृतमधील नावं दिलेली आहेत, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि 8 वेळेस अष्टमी असं न म्हणता अनेक लोकांना उद्देशून संबोधन हाक मारले जाते म्हणून त्याला या ठिकाणी संबोधन असं म्हटलेलं आहे. मग त्या अनुषंगाने विभक्तीचे साधारणपणे 8 प्रत्यय पडतात. मग ते 8 प्रत्यय आपण वेगळ्या अँगलनं पाहू या ठिकाणी, कारण आपल्या जो काही टॉपिक आपण घेतोय तो डायग्रामच्या स्वरूपात घेतोय, चुटकीसरशी समजलं पाहिजे त्या अँगलनं घेतोय. त्यानुसार विभक्ती प्रत्ययाचे एकूण 8 प्रकार पडतात. त्यापैकी जो प्रकार पहिला आहे त्याला प्रथम आहे आणि प्रथमाला जे वाक्य दिलेलं असतं एक्झाममध्ये तिथं कोणत्याही शब्दाला प्रत्यय आलेला नसतो. मग ते जर वाक्य एकवचनी असेल तर प्रथमा एकवचनी प्रत्यय म्हणायचं आणि त्या वाक्य जर अनेक वचनाला असेल तर प्रथमा अनेक वचन म्हणायचं. त्यानंतर द्वितीय प्रत्यय असतो, त्याच्यामध्ये जो शब्द असतो त्याला स, ला, ते हा एकवचनी प्रत्यय आहे आणि अनेक वचनी सला, नाते असं त्या ठिकाणी आलेलं असतंय. त्यानंतर तृतीय आहे ने, एशी, निशी, इही. चतुर्थी आहे स, लाते, सला, नाते.
पंचमी आहे ऊन हून, षष्ठी आहे चाची चे चाची, सप्तमी आहे त ई आ आणि खाली संबोधन म्हणजे अष्टमी न म्हणता संबोधन म्हटलेलं आहे. म्हणजे एक वचनीला प्रत्यय येत नाही, कारण अनेक लोकांना अनेक व्यक्तींना बोलून आपण त्या ठिकाणी काय करतो, संबोधन हाक मारले असते, त्यामुळे त्या ठिकाणी नो हा प्रत्यय आलेला असतो. मग अशा वेळेस काय होतंय लक्षात ठेवा की या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी हे आपलं पाठ झालं असते. आतापर्यंत सगळ्याच पाठ झालं, पण शॉर्ट ट्रिक्स सांगणे हा माझा उद्देश होता. मग इथं तुम्हाला प्रश्न काय विचारतात नेमकं, तर तुमच्या एजचा विचार केला असता आपल्याला प्रश्न सोपे विचारले जात नाहीत, थोडंसं काहीतरी खोचकपणे विचारतात. तर याच्यामध्ये बघा द्वितीय आणि चतुर्थी याला सारखेच प्रत्यय लागलेले आहेत. मग आपल्याला जर एखादं वाक्य दिलं असेल तर समजा खाली द्वितीय आणि चतुर्थी हा पर्याय दिला असेल तर आपण नेमका कोणता लिहायचा, तर लक्षात ठेवायचं किमान एक तरी की चतुर्थी हा प्रत्यय नेमके कधी येतो, तर चतुर्थी हा नेहमी वाक्यामध्ये जेव्हा दानाची क्रिया झालेली असते. उदाहरणार्थ विवाह प्रसंगी आईने मुलीस सुखी संसाराचा कानमंत्र दिला म्हणजे दानाची क्रिया झालेली आहे, दातृत्वाची क्रिया झालेली आहे, सांगणीची क्रिया झालेली आहे, बोलण्याची क्रिया झालेली आहे. विशेषतः दातृत्व लक्षात ठेवायचं. आणि जेव्हा दानाची क्रिया झालेली असते तेव्हा चतुर्थी हा शब्द प्रयोग वापरायचा. म्हणजे वाक्यात जर काही देण्याची दानाची क्रिया झाली चतुर्थी, आणि इतर वेळेस तो द्वितीय हा प्रत्यय वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग ज्यावेळेस एक वचनी वाक्य असते तेव्हा एक वचनी प्रत्यय लक्षात ठेवायचे, आणि अनेक वचने असते तेव्हा अनेक वचने लक्षात ठेवायचं आहे. आणि जेव्हा ही क्रिया वाक्यामध्ये होत असते तेव्हा वाक्य म्हणजे करता म्हणजे क्रिया करणारा कोणतरी असतो, क्रिया कशाने तरी होत असते, क्रिया कोणावर तरी होत असते, क्रियेचा इफेक्ट काहीतरी होत असतो. त्यानुसार पुन्हा जसं विभक्तीचे 8 प्रकार पडलेत तसे कारकार्थाचे 6 प्रकार पडलेले आहेत. कारकार्थ 6 प्रकार पडलेले आहेत. मग अशा वेळेस तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो, काय प्रथमेचा कारकार्थ कोणता आहे, द्वितीयेचा कोणता आहे. तर वाक्यामध्ये प्रथमेचा कारकार्थ आहे कर्ता, प्रथमेचा कारकार्थ आहे कर्ता, द्वितीयेचा आहे कर्म, तृतीयेचा आहे करण, चतुर्थीचा आहे संप्रादान, कारण आपण इथं बघितलं बघा दानाची क्रिया झाली संप्रादान, पंचमीचा आहे अपादान, आणि षष्टीला या ठिकाणी संबंध दाखवला जातो त्यामुळे तिथं नाही. सप्तमीचा आहे अधिकरण. म्हणजे लक्षात ठेवा हे कारकार्थ आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. प्रथमेचा कर्ता, द्वितीयेचा कर्म, तृतीयेचा करण, चतुर्थीचा संप्रदान, पंचमीचा अपादान आणि सप्तमीचा अधिकरण असे 6 कारकार्थ आहेत. हे पण लक्षात ठेवायचं. थोडक्यात काय विभक्तीमध्ये लक्षात काय ठेवण्यासारखं आहे, प्रत्यय कोणकोणत्या स्वरूपाचे आलेले आहेत त्यानुसार सामान्य रूप एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विभक्ती प्रत्यय, त्याचे एक वचनी प्रत्यय, अनेक वचनी प्रत्यय आणि कारकार्थ एवढं जर लक्षात ठेवलं तर तुमचं चुटकीसरशी 1 मार्क मिळू शकतंय. त्यामुळं विभक्तीच्या अनुषंगानं एवढंच या ठिकाणी सांगणं माझं ध्येय होतं. ते तुम्ही शांतचित्तानं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. विभक्तीनंतर आजचा दुसरा टॉपिक आहे ते म्हणजे जोड शब्द व जोडाक्षरे. आता आपल्यामध्ये गफलत होते कधी कधी एखादं वाक्य देतात आणि या वाक्यातील जोड शब्द ओळखा असा प्रश्न विचारला असतो. आपण काय करतो जोडाक्षरच लिहिण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे ते पण पाहणं खूप गरजेचं असतंय. किंवा कधी कधी त्यांना जोडाक्षर अपेक्षित असतंय आणि विचारतात जोड शब्द सांगा. म्हणजे इथं तुम्हाला काय केलं कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न केला असतो. तर आताच्या टॉपिकला आपण जोड शब्द आणि जोडाक्षरातला मूलभूत फरक पाहणार आहोत. तर जोड शब्द म्हणजे काय असतंय, तर एक मूळ शब्द असतो आणि त्याला जोडून येणारा दुसरा अर्थपूर्ण किंवा अर्थहीन शब्द असतो. या दोन्हीपासून एक शब्द तयार होतो त्याला जोड शब्द असं म्हणतात. म्हणजे याला एवढं व्हॅल्युएशन नाही तरी पण आपल्याला परीक्षेमध्ये खालीपैकी वेगळा शब्द ओळखा असं म्हणतात. मग कधी कधी काय जोड शब्द 3 दिले असतात एक वेगळा दिलेला असतो. मग या ठिकाणी उदाहरणार्थ सगळे सोयरे आहे, आजकट विस्कट, व्यापार उदीम असे प्रश्न त्या ठिकाणी दिलेले असतात. मग आपल्याला लक्षात ठेवा एक काही असे तुम्ही जेव्हा अभ्यास करता त्यावेळेस असे काही जोड शब्द असतात की ते रेग्युलरमध्ये येत नाहीत. उदाहरणार्थ वृत्त. आता वृत्त या शब्दाचा जोड शब्द कोणता आहे, वैकल्य. मग वृत्त वैकल्य असे शब्द काय ज्यात पण कधी कधी वाचण्यात आलेले नाहीत तेव्हा ते काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे जोड शब्द म्हणजे काय, एक मूळ शब्द त्याला जोडणारा दुसरा अर्थपूर्ण किंवा अर्थहीन शब्द घेतल्यामुळं वाक्याला जे पूर्णत्व प्राप्त होतं, महत्त्व प्राप्त होतं त्याला जोड शब्द असं म्हणतात. उदाहरणार्थ सगळे सोयरे. हे लक्षात आल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे जोडाक्षरे. आता जोडाक्षरे म्हणजे काय, तर त्याची साधी सोपी व्याख्या का परीक्षेला विचारले. काय व्याख्या आहे, 2 किंवा अधिक व्यंजने म्हणजेच काय 2 किंवा अधिक व्यंजने प्लस एक स्वर घेतल्यानंतर जे अक्षर तयार होतं त्याला जोडाक्षर असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी जोडाक्षरासाठी पहिली अट कोणती आहे, तर त्यात किमान 2 व्यंजनं आलीच पाहिजेत आणि त्यानंतर मग अर्ध स्वर येईल किंवा स्वर येईल, परंतु 2 किंवा अधिक व्यंजनं प्लस एक स्वर आल्यानंतर जोडाक्षर तयार होतं. कारण परीक्षेला पर्याय देताना 1 किंवा अधिक व्यंजन असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 2 शब्द लक्षात ठेवायचा, 2 किंवा अधिक व्यंजने आणि एक स्वर आल्यानंतर जोडाक्षर तयार होत असते. फॉर एक्झाम्पल आपण बघूया चा. या चा ह्या जोडाक्षरामध्ये च आलेला आहे.
हे व्यंजन आलेलं आहे. त्यानंतर य आलेला आहे आणि आ आलेला आहे. म्हणजे च प्लस य प्लस आ यापासून च्या तयार झालेला आहे. याला जोडाक्षर असं म्हणतात. मग जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धती एका परीक्षेला विचारल्यात. तर जोडाक्षरे लिहिण्याच्या मूळ 3 पद्धती आहेत आणि पुन्हा र हे जोडाक्षर मात्र 4 पद्धतीने लिहिलं जातं. मग 3 पद्धती मूळ कोणत्या आहेत? तर पहिली आहे उभी पद्धत, दुसरी आहे आडवी पद्धत आणि तिसरी आहे र हे अक्षर. मग आता उभ्या पद्धतीमध्ये काय केलं असतंय, जे जोडाक्षर असतंय ते उभं लिहिलं असतंय. उदाहरणार्थ अक्कल, इथं आपण हे उभं लिहू शकतो, याला म्हणायचं उभी पद्धत. दुसरं आहे आडवी पद्धत. आता आपण विठ्ठल हा शब्द लक्षात ठेवा, असा लिहिल्यानंतर याला म्हणायचं आडवी पद्धत आहे. ठला ठ आपण खाली बी लिहू शकतो, परंतु असंही लिहू शकतो, याला म्हणायचं आडवी पद्धत. आणि पुन्हा आहे र हे जोडाक्षर 4 पद्धतीने लिहिलं जातं. त्या 4 पद्धती कोणत्या आहेत? तर पहिली पद्धत आहे, हे खालच्या बाजूला असा त्रिकोण दाखवलेला आहे. कोण दाखवलेला आहे? तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की राष्ट्र या स्वरूपाचे शब्द जे असतात, उदाहरणार्थ ट्रक आहे, हे जोडाक्षर आहेत. आता हे जोडाक्षर दिसत नाही, परंतु हे जोडाक्षर आहे. मग राष्ट्र असेल, ट्रक असेल, ट्रॅक्टर असेल, ड्रायव्हर असेल, हे शब्द जोडाक्षर आहेत. त्यानंतर दुसरा आहे प्रकार ते म्हणजे जसं ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की एक रेघ दिली असते, आडवी रेघ दिली असते, उदाहरणार्थ गुराळ, त्यानंतर हर्या, नार्या, असे जे शब्द आहेत ते सुद्धा जोडाक्षर आहेत. तिसरा प्रकार आहे वरच्या बाजूला रपार. मग या ठिकाणी गर्व, पर्व, सर्व या स्वरूपाचे शब्द आहेत ते सगळे जोडाक्षर आहेत. त्याचबरोबर उभ्या ह्याच्यामध्ये काय केलं आहे, त्रिकोणी एक रेघ दिलेली आहे, तिरकी रेघ, याच्यामध्ये नम्रता. आता हे जे म्र आलेलं आहे ते जोडाक्षर आहे. म्हणजे अशा स्वरूपाच्या ह्या 4 पद्धती आहेत. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण का, तर आपल्याला विशेषतः हे जे आहेत कोणते ट्रक वगैरे हे जोडाक्षर वाटत नाही, पण हे जोडाक्षर आहे. त्यानंतर क्ष हे पूर्वी संयुक्त व्यंजन होतं किंवा आजही संयुक्त व्यंजन आहे, परंतु हे जोडाक्षर आहे, पण लक्षात ठेवा. तर क्ष जे आहे, उदाहरणार्थ कक्षा, रक्षा, शिक्षक, हे जोडाक्षर आहेत. आणि त्यानंतर न पण जोडाक्षर आहे, उदाहरणार्थ ज्ञानेश्वर, हे जोडाक्षर आहे. ज्ञ, पुन्हा अज्ञान, सज्ञान, विज्ञान, ह्या सगळ्या जोडाक्षराच्या पद्धती आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, आपल्याला फसवेगिरी करणारा प्रश्न, म्र, क्र, उर यासारखी जी अक्षरे आलेली असतात ती जोडाक्षरे नाहीत. म्हणजेच याचा अर्थ सर समजा आपल्याला असं म्हटलं ग्रहपाठ, तर या ठिकाणी जो ग्रह शब्द आलेला आहे तो जोडाक्षर नाही. तर या ठिकाणी जे आहेत जोडाक्षर कोणते ते आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आपल्या एखाद्या वाक्यामध्ये असं एखादं वाक्य देतात, हे सगळे शब्द घालतात आणि त्या ठिकाणी विचारतात जोडाक्षर संख्या सांगा. मग अशा वेळेस आपल्या लक्षात आलं पाहिजे की या स्वरूपाचे जे आहेत ते जोडाक्षर नाहीत. मग मूळ आणखी लक्षात ठेवा काय आहे, 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र करून एक स्वर आल्यानंतर जोडाक्षर तयार होते. जोडाक्षराच्या मूळ 3 पद्धती आहेत. त्यानंतर र हे जोडाक्षर 4 पद्धतीने लिहितात. क्ष व ज्ञ ही जोडाक्षरे आहेत आणि म्र, क्र, उर अशासारखी जी अक्षर येतील ती जोडाक्षरं नाहीत. माझ्या मतानं जोडाक्षर संदर्भात एवढे ट्रिक्स किंवा तुम्हाला डायग्राम सफिशियंट आहे. त्यानंतर आपण पुढचा डायग्राम घेऊया. विभक्ती आणि जोडशब्द जोडाक्षर या टॉपिक नंतर आता तिसरा महत्त्वाचा टॉपिक आज आपण पाहतोय ते म्हणजे लिंग विचार. नामाच्या ठिकाणी ज्या पद्धतीने एखादी वस्तू, पदार्थ, घटना एक आहे का अनेक आहे हे दर्शवण्याचा जसा गुणधर्म असतो, त्याच पद्धतीने नामाच्या ठिकाणी ती वस्तू, पदार्थ, घटना स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे का नपुंसकलिंगी आहे हे दर्शवण्याचा गुणधर्म असतो, त्यालाच आपण लिंग विचार असे म्हणतो. मग आपल्याला जनरली माहिती आहे की सर्वसाधारणपणे लिंगाचे 3 प्रकार पडतात. पाश्चात्य देशामध्ये 4 प्रकार पडतात, पण आपल्या देशामध्ये 3 प्रकार पडतात. ते कोणते? तर एक आहे पुल्लिंग, दुसरा आहे स्त्रीलिंग आणि तिसरा आहे नपुंसकलिंगी. मग पुल्लिंगीमध्ये काय येते साधारणपणे? तर लक्षात ठेवा, जी वस्तू, पदार्थ, घटना पुरुष जातीच्या ह्याचा बोध होतो त्याला पुल्लिंग असं म्हणतात आणि त्यासाठी तो हे सर्वनाम वापरतात. मग ज्याच्यासमोर तो शब्द वापरल्यानंतर जी नामं येतात ती सगळे पुल्लिंगीमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल, तो मुलगा, तो राजा, तो टेबल, असे सगळे ज्याच्यासमोर तो दिल्यानंतर तो शब्द वापरल्यानंतर त्याला एक विशिष्ट महत्त्व प्राप्त होतं, तेव्हा त्याला पुल्लिंग असं म्हणतात. स्त्रीलिंग जे आहे, आपणाला जनरल माहिती आहे की काय, एखादी वस्तू, पदार्थ, घटना ही स्त्री जातीची आहे याचा बोध होतो तेव्हा त्याला स्त्रीलिंग असं म्हणतात आणि त्यासाठी ती हे सर्वनाम वापरतात. मग जसं ती मुलगी, ती स्त्री, ती आई, ती छत्री असे जे शब्द आहेत त्याला आपण स्त्रीलिंगी असं म्हणतो. मग ह्या दोन्हीमध्ये फरक काय? तर पुल्लिंगीमध्ये येणारे जे शब्द असतात ते असे ब्रॉड लेवलचे असतात आणि स्त्रीलिंगीमध्ये येणारे शब्द हे नाजूक, त्याचबरोबर स्मॉल लेवलचे आलेले असतात. त्यानंतर पुढे येते ते म्हणजे नपुंसकलिंगी.
जसं पुल्लिंगीमध्ये आपण पाहतो एखादी वस्तू पदार्थ घटना ही पुरुष जातीची आहे, स्त्रीलिंगीमध्ये आपण पाहतो एखादी वस्तू पदार्थ घटना ही स्त्री जातीची आहे, पण नपुंसकलिंगीमध्ये असतंय ती वस्तू पदार्थ घटना दोन्हीही नाही याचा बोध होतो तेव्हा त्याला नपुंसकलिंगी असं म्हणतात आणि त्यासाठी ते हे सर्वनाम वापरतात. मग ते कशासमोर वापरतो आपण, तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ते वरण, ते घर, ते दार यासाठी आपण ते शब्द वापरतो. म्हणजे इथं तो मुलगा, ती स्त्री, ते शिक्षक आपण असं म्हणतो. त्याच पद्धतीने मग आपल्याला आता जनरली एवढं सोपं विचारलं जात नाही, आपल्या एक्झामच्या अनुषंगानं आणि वयाच्या अनुषंगानं थोड्या खोचक प्रश्न विचारतात. ते कसे, तर आपल्याला काही शब्द असतात कोणते की ते तीनही लिंगामध्ये निदर्शनास येतात. मग गेल्या वर्षी तसाच बहुतेक प्रश्न विचारलेला आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आपण एक पाहिलं तर ग्रंथ हा शब्द म्हणजे पुल्लिंगीमध्ये येतो, तेच स्त्रीलिंगीमध्ये आपण त्याला पोथी म्हणतो आणि नपुंसकलिंगीमध्ये आपण त्याला पुस्तक असं म्हणतो. म्हणजे तो ग्रंथ, ती पोथी, ते पुस्तक एकाच घटकासाठी असणारे तीन शब्द आहेत, तीन वेगवेगळ्या लिंगामध्ये येतात. मग आपल्याला तेच विचारतात खालीपैकी कोणता शब्द तीनही लिंगामध्ये येऊ शकतो असं म्हटलेलं आहे. मग अशा वेळेस हे शब्द आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असतंय. वरचं थोडंफार विचारलं जात नाही, परंतु खालच्या गोष्टी विचारतात. त्याचबरोबर आपण बघूया तो वाडा, ती इमारत, ते घर, म्हणजे एकाच घटकासाठी आवश्यक असणारे हे शब्द आहेत, मात्र तीनही लिंगामध्ये निदर्शनास येतात. मग ह्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या एक्झामच्या अनुषंगाने काय विचारतात आणखी, तर लक्षात ठेवा सामासिक शब्द असतात लिंगामध्ये. उदाहरणार्थ काय असते, सामासिक शब्दाचं लिंग हे त्याच्या शेवटच्या शब्दावरून निदर्शनास येत असतं किंवा शेवटचा शब्द कोणता आहे त्यावरून कळत असतंय. फॉर एक्झाम्पल मीठ भाकरी घेतलं तर आपण इथं बघा ते मीठ म्हणतो आणि ती भाकरी म्हणतो. मग ह्याला आपण नेमका कोणता शब्द म्हणायचा, तर मीठ भाकरी हा जो शब्द आहे तो स्त्रीलिंगी आहे, कारण त्या शेवटचा शब्द हा स्त्रीलिंगी आलेला आहे, त्यामुळे त्याला स्त्रीलिंगी म्हणायचं आहे. त्याचबरोबर वरण भात, आता आपण जर पाहिलं ते वरण म्हणतो आणि तो भात म्हणतो आपण. मग या ठिकाणी वरण भात हा शब्द कोणता आला, तर पुल्लिंगी आला. म्हणजे अशा अनेक शब्द असतात सामासिक शब्द की त्याच्या शेवटच्या शब्दावरून आपल्याला पाहायचं आहे, निश्चित करायचं आहे. मग कोणतेही शब्द असू द्या, शेवटचा शब्द फक्त बघायचा आणि असेच शब्द आपल्या परीक्षेला विचारतात. कारण बऱ्यापैकी आपल्याला काय असतं माहिती आहे का, सामासिक शब्दाचं लिंग माहीत नसतं आणि ते नेमकं विचारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. आता इतर भाषेतून काही शब्द आलेले असतात, म्हणजे ते कुठल्याही भाषेत आले असतील, मग त्याचं लिंग कशावर निश्चित करणार आपण, तर लक्षात ठेवा त्याचं मराठीत रूपांतर कोणत्या अँगलनं होतं. फॉर एक्झाम्पल आपण ट्रंक बघूया, ट्रंकमध्ये मराठीमध्ये त्याला पेटी असं म्हणतात. मग पेटी जर शब्द आपण या ठिकाणी बघितला तर ती पेटी आपण म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी लक्ष ठेवा, नेहमीसाठी आपण म्हणतो तो ट्रंक, पण त्याचं लिंग जर बघायचं तर मराठीत त्याचा उच्चार करायचा आणि मराठीत जो उच्चार केला जाईल तो त्या ठिकाणी काय होतो, पेटी होतो आणि पेटी हे स्त्रीलिंगी रूप आहे. त्याचबरोबर काही शब्द जे असे असतात ते फक्त स्त्रियांशीच निगडीत असतात, म्हणजे स्त्रीलिंगी स्वरूपात ते शब्द आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा माहेरवाशीन, सासूरवाशीन, बाळांतीन असे जे शब्द आहेत ते फक्त स्त्रियांशीच निगडीत आहेत, तिथं पुरुषांचा काही संबंध येत नाही. म्हणजेच काही प्रश्न असे विचारतात खालीपैकी कोणता शब्द स्त्रियांशी निगडीत नाही असे प्रश्न असतात. काही काही प्रश्न सोपे असतात ते विचारतात, सगळेच प्रश्न अवघड नसतात, मग तेही आपल्याला माहिती असणं गरजेचं असते. त्याचबरोबर लक्षात ठेवा काही शब्द म्हणजे ते कोणत्या काय अँगल नसना ते आपण स्त्रीलिंगीच उच्चारण्याचा प्रयत्न करत असतो. फॉर एक्झाम्पल काय, तर रस्त्याने जाताना जर आपल्याला त्या ठिकाणी घार दिसली आकाशामध्ये तर आपण तिला घार म्हणतो. फॉर एक्झाम्पल तो जर आकाशामध्ये उडणारा घारोबा जरी असला तरी आपण त्याला घारच म्हणतो. मग अशा अनेक शब्द आहेत की जे काय करतो आपण पुल्लिंगी जरी असले तरी त्याला स्त्रीलिंगी नाम देऊन आपण काय केलं मोकळं झालेलो आहे. पुन्हा काही शब्द असे असतात की ते स्त्रीलिंगी असतात पण आपण त्याला पुल्लिंगी नाम देऊन मोकळं झालेला असतो. कोणते शब्द, समजा रस्त्याने जाताना एखादा धामीन निघाले असेल तरी आपण म्हणतो साप आहे. एखादी घुस निघाली असेल, आपण एखादा त्या ठिकाणी काय निघालेला आहे, नाग निघालेला आहे. म्हणजेच अशा अनेक शब्द असतात की ते स्त्रीलिंगीमध्ये असतात पण त्याला आपण पुल्लिंगी म्हणतो आणि काही शब्द पुल्लिंगी असतात आपण त्याला स्त्रीलिंगी असं म्हणत असतो. थोडक्यात लिंगाच्या अनुषंगाने ही जी माहिती आहे ते सांगण्याचा माझा प्रयत्न होता. शॉर्टकटमध्ये वास्तविक पाहता आपण जेव्हा टीचिंग रेग्युलरमध्ये घेतो तेव्हा लिंग विचार शिकवायला किमान 2 तास लागत असतात वेगवेगळ्या स्वरूपाची उदाहरणं देऊन. मात्र आपणाला एक्झामचा कालखंड पाहिला असता आणि आपल्या ह्या टॉपिकचं नावच आहे व्हिडिओ क्रमांक 2चं काय, ट्रिक्स व डायग्रामच्या आधारे तुम्हाला शॉर्टमध्ये मराठी व्याकरण समजावून सांगणे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपा करून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.